रात्र भयानक ही वैऱ्यांची, रात्र भयानक ही वैऱ्यांची, जाणीव ठेवा कर्तव्याची, जाणीव ठेवा कर्तव्याची, रात्र वैऱ्याची जागे राहा. या काळामध्ये अनेक लोक आपल्याला भुलत थापाला आपण बळी पडतो. निष्ठावंत पाहिजे. गेल्या 30 वर्षापासून ए.जे. बोराडे साहेब आपल्या या मंठा आणि परतूर या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. गोरगरिबांचा, शेतकरी असेल, कामगार असेल, गोरगरिबांना मदत करणे, कुणाचं काम जर रखडलं असेल ते पूर्ण करणे, त्याला पूर्वत्वाला नेणे. या मंठा आणि परतूर मध्ये आज जेवढे लोक आहेत, जेवढे मतदार आहेत, जेवढे बंधू आहेत, यांना रात्री बेरात्री कधी गरज पडू द्या, फक्त ए.जे. बोराडे साहेबांना फोन लावला की काम मार्गी लागतंय. म्हणून निष्ठा पाहिजे. म्हणून रात्र भयानक ही वैऱ्यांची, रात्र भयानक ही वैऱ्यांची, जाणीव ठेवा कर्तव्याची, जाणीव ठेवा कर्तव्याची. आणि आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची की येत्या 20 तारखेला ए.जे. बोराडे साहेब यांचं चिन्ह आहे मशाल. या मशाल चिन्हाच्या समोरील बटन दाबून ए.जे. बोराडे साहेब आपल्याला यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. आपल्या माणसाला आणायचंय, निष्ठावंताला आणायचंय. म्हणून जाणीव ठेवा कर्तव्याची, जाणीव ठेवा कर्तव्याची, ठेवू प्रतिज्ञा एकजुटीची, एकजुटीची, एकजुटीची. नको आता माघार, नको आता माघार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. या ठिकाणी सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांनी एक एक मावळा संघटित केला, स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस होता. त्याचप्रमाणे आज ए.जे. बोराडे साहेब यांच्या बरोबर प्रत्येक जाती धर्माचा माणूस आहे. कारण कामच तसं आहे. अर्ध्या रात्री जरी आपण त्यांना फोन केला किंवा काम पडलं तर अर्ध्या रात्री आपल्यासाठी उठून येणारे ए.जे. बोराडे साहेब. बरोबर आहे का? आवाज येतोय ना सर्वांना? एकदा हात वर करा बरं सर्वांनी. मग कुणा कुणाला येतंय जरा बोराडे साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. आता या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या माणसाला एकत्रित करून ही मोठी सभा या ठिकाणी होत आहे. म्हणून ज्या महामाता आहेत, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, माता सावित्री आहे, माता रमाई आहे, छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, महात्मा ज्योतिबा फुल्यांना साथ देणारी ती सावित्री माता, आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणारी ती माझी रमाई माता. म्हणून या ठिकाणी आम्ही या तिन्ही महामातांना मानाचा मुजरा करत आहोत, वंदन करत आहोत, नमन करत आहोत. धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाजी क्रांतीदाता, ज्ञानाची मुक्तीदाता, भीमाची जीवनदाता. म्हणून हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला. धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाजी क्रांतीदाता, ज्ञानाची मुक्तीदाता, भीमाची जीवनदाता, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला.
राजमाता राजमाता जिजाऊ मासा काय केलं त्या मातेने विस्लवाचे चटके साहून विस्लवाचे चटके साहून विस्लवाचे चटके साहून विस्लवाचे चटके साहून धडे ज्ञानाचे ते देऊन धडे ज्ञानाचे ते देऊन धडे ज्ञानाचे ते देऊन धडे ज्ञानाचे ते देऊन बाळशुभ मनाला दिली क्रांती ज्योत पेटून दिली क्रांती ज्योत पेटून दिली क्रांती ज्योत पेटून शिवाचा शिवशाही नव्हती हिंमशाही शिवाचा शिवशाही नव्हती हिंमशाही अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता धन्य जिजाऊ माता धन्य सावित्री माता धन्य रमाई माता शिवाची क्रांतीदाता ज्ञानाची मुक्तीदाता भीमाची जीवन मानाचा मुजरा जिजाईला मानाचा मुजरा जिजाईला मानाचा मुजरा जिजाईला मानाचा मुजरा जिजाईला दुसरी माता म्हणजे माझी माता सावित्री विचार करा पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बदल काय घडला पूर्वीच्या काळी माझ्या माता भगिनींना एकच काम चूल आणि मूल या बेड्यांमध्ये माझी माता जगत होती पण या बेड्या तोडण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या माझ्या हरिभक्त परायण बापूराव महाराज यांनी स्टेजवर यायचंय हरिभक्त परायण बापूराव महाराज यांनी कृपया स्टेजवर यायचंय त्यांना वर येऊ द्या दादा ढोलकीचा वाढव साऊंड दादा ढोलकी वाढव दुसरी माता म्हणजे माझी सावित्री माता तिचे उपकार कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बदल काय पूर्वीच्या काळी माझ्या माता भगिनींना फक्त एकच काम चूल आणि मूल या बेड्यांमध्ये माझी माता जखडून होती पण या बेड्या तोडण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या सावित्री माते आजचा जर विचार केला या भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी कुणाची कृपा त्या सावित्री या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील कुणाची कृपा त्या सावित्रीची उपकार म्हणून उपकार तिचे अफाट उपकार तिचे अफाट उपकार तिचे अफाट उपकार तिचे अफाट शिक्षणा दावनी वाट शिक्षणा दावनी वाट फुल केले 160 ज्ञानाचे विद्यापीठ ज्ञानाचे विद्यापीठ ज्ञानाचे विद्यापीठ तिच्या कृपेने सारे ज्ञानाचे बोल बोले तिच्या कृपेने सारे ज्ञानाचे बोल बोले तिला जीवनात आता हत्तीचे बळ आले महिला जीवनात आता हत्तीचे बळ आले महिला जीवनात आता हत्तीचे बळ आले धन्य जिजाऊ माता धन्य सावित्री माता धन्य रमाई माता शिवाजी क्रांतीदाता ज्ञानाची मुक्तीदाता भीमाची जीवनदाता हा मानाचा मुजरा सावित्रीला मानाचा मुजरा सावित्रीला हा मानाचा मुजरा सावित्रीला हा मानाचा मुजरा सावित्रीला तिसरी माता म्हणजे माझी रमाई माता गुलमोहरी रूपाच्या जीवाला साजनी गुलमोहरी मिळाली गुलमोहरी रूपाच्या जीवाला साजनी गुलमोहरी मिळाली अरे एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे रमाई ऐसी विधोरी मिळाली त्या अथांग भीमसागराचा किनारा असणारी ती माझी रमाई माता काय केलं त्या मातेने तुमच्या आमच्यासाठी तर
बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. बाबासाहेब म्हणतात की कितीही श्रीमंत गडगड जर श्रीमंत असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, कोणी असू द्या, राष्ट्रपती असू द्या किंवा एका झोपडीत असणारा एखादा गरीब माणूस असू द्या, राष्ट्रपतीला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार ही समानता आणणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून माझं भीमराव आंबेडकर, माझं भीमराव आंबेडकर, दीनदलिताचे वसविले घर, दीनदलिताचे वसविले घर, विधी काय लिहिला अमर, ज्ञानाचा तो सागर, ज्ञानाचा तो सागर, ज्ञानाचा तो सागर. अशी रमाई माता लोकोटीची जनता, अशी रमाई माता लोकोटीची जनता, सदा तिला पूजिता झाली लोकमाता, झाली ती लोकमाता, झाली ती लोकमाता. धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाजी क्रांतीदाता, ज्ञानाची मुक्तीदाता, भीमाची जीवन गाथा. हा मानाचा मुजरा रमाईला, हा मानाचा मुजरा रमाईला, हा मानाचा मुजरा रमाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा सावित्रीला, हा मानाचा मुजरा रमाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला. या सर्व महामानवांना घडवणारी ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता अहिल्यादेवी होळकर यांना वंदन केल्यानंतर, प्रणाम केल्यानंतर, मानाचा मुजरा केल्यानंतर मला वाटतं या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचा पण फोटो या ठिकाणी लावलेला आहे. गोरमाटे भाई खत्रा कामेलचा करूचा भरपूरच वा वा वा. संत सेवालाल महाराज बापूर एक गाणं आपल्या समोर सादर करायला प्रयत्न करू, गोरमाटी मध्ये सादर करायला. ठीक वाट या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाहेर थांबलेल्या सर्व मंडळींनी मध्ये यायचंय. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं बागेश्वरी कारखान्यावर आगमन झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कृपया बाहेर थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मध्ये येऊन बसायचंय. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं बागेश्वरी साखर कारखान्यावर आगमन झालेलं आहे. कृपया आपण ताबडतोब आसन ग्रहण करावं. बाहेर थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मध्ये येऊन बसावं. महिलाचा जो पेस आहे त्या महिलाच्या पेसमध्ये पुरुषांनी कोणी बसू नये. कृपया खुर्च्या कोणी उचलू नका. साठ 60,000 मतदान माझ्या बंजारा समाजाचे या ठिकाणी. वा वा वा. म्हणून वाट दोनच्या गेटवरचे माझे पोलीस यंत्रणा विनंती आहे की त्या ठिकाणी माणसाची गर्दी जास्त झालेली, त्यांना लवकर लवकर मध्ये सोडा. नंबर 2च्या गेटवर मध्ये सोडा कार्यक्रम. रस्त्यावर खूप गर्दी झालेली आहे, ट्रॅफिकला अडथळा निर्माण होईल. बाहेर थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी मध्ये येऊन बसावं. थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अवघ्या 10 ते 15-20 मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मध्ये येऊन बसावं. ये मारे बंजारा भाई करता ई गाणं मग आता आपल्या समोर सादर करू. सांभाळ रे जण सारी. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे ही सारी आपल्या समोर मांडल्या. हे सगळं या सर्वांचं चरित्र मी आपल्या समोर सादर करणार आहे. म्हणून बंजारा समाजाचे दैवत परमपूज्य संत श्री सेवालाल महाराज यांचं एक भजन, एक गीत मी आपल्या समोर सादर करीत आहे. वाट जोवाचा तारी मोतीवाळा, वाट जोवाचा तारी मोतीवाळा, आजो सेवा
मत कोणी टाळा, आजो भाया मत कोणी टाळा, आजो सेवा मत कोणी टाळा, आजो भाया मत कोणी टाळा, आजो सेवा मत कोणी टाळा, आजो भाया मत कोणी टाळा. परतूर मंठा विधानसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय यजभाऊ पाटील बोराडे यांच्या विजयाच्या संकल्पनेसाठी या ठिकाणी उपस्थित मंचावर जिल्हाभरातून राज्यभरातून आलेले सर्व नेते मंडळी, परतूर विधानसभा मंडळ संघाचे सर्व बहादर मावळे, आपल्या सर्वांचं या भव्य दिव्य जाहीर सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी भरपूर असा जनतेचा महासागर लोटलेला आहे. शहराच्या सर्व भागातून लोकांची रीघ या जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर लागलेली आहे. आपणा सर्वांचं परतूर शहरात हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी या भव्य मैदानावर येण्यासाठी जो महिलांसाठीचा जो गेट राखीव आहे, मी या ठिकाणी गेटवरील पोलीस बांधवांना विनंती करतो की तो सुद्धा गेट पुरुषांसाठी त्या गेटमधून सोडण्यात यावं. थोड्याच वेळात या ठिकाणी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित अनेक नेते मंडळी, त्या त्या पक्षाच्या धडाडत्या अशा तोफा आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी बरसणार आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी विचाराचं धन मिळणार आहे. या ठिकाणी जे रस्त्यावर रोडने येणारे सर्व जी जनता आहे, सर्व मतदार बंधू आहेत, भगिनी आहेत, सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण लवकरात लवकर या मैदानात येऊन आपापलं स्थान ग्रहण करावं आणि या मैदानाची शोभा वाढवावी. थोड्याच वेळात सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आणि आपल्या सर्वांना माननीय यजभाऊ पाटील बोराडे यांना जे आपल्याला 23 तारखेला आमदार म्हणून बघायचा आहे, तो जो संकल्प या ठिकाणी करायचा आहे, त्यासाठी विचाराचं धन मिळणार आहे. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या भव्य मैदानावर हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सर्वांना विनंती आहे की आपण तात्काळ आपलं स्थान ग्रहण करावं. धन्यवाद. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जे बाहेर लोक थांबलेले आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे की व्यासपीठासमोर येऊन विराजमान व्हावं. हॅलो. आजो सेवा मत कोणी टाळा, आजो भाया मत कोणी टाळा, वाट जुवा तारी मोतीवाळा, आजो सेवा मत कोणी टाळा.
फुलेरीतून भावना फुलेरीतून अर्पूच मला आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी काळा आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी काळा आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी कई तन देवातून भोग लगारे कही जण देवातून भोग लगारे कर कर पूजा निवेद चढारे कर कर पूजा निवेद कर कर पूजा काही जण देव भोग लगारे निवेद चढारे दर्शन देन जल्दी दर्शन देन जल्दी दीन दयाळा आजो सेवा मत कोणी काळा आजो भाया मते कोणी काळा आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी समोर उपस्थित सर्व बांधवांना विनंती आहे की बरेचसे सभेला उपस्थित राहू इच्छिणारे या ठिकाणी आलेले नागरिक रस्त्यावर उभे आहेत, गावात आहेत, मोढ्यात आहेत, स्टेशनकडे आहेत, बसस्टँडकडे आहेत. जे कोणी आपले मित्र या ठिकाणी परतूर शहरात आलेले आहेत त्यांना आपला मोबाईल काढा आणि लवकर सभास्थळी पोहोचण्याची विनंती करा. कारण की ऐनवेळी जर सर्वजण आले तर आपल्याकडे मर्यादित गेट आहेत, त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे आणि आपल्याकडे जी आसन व्यवस्था आहे ती खुर्च्यावरची आहे. त्यामुळं ज्यांना ज्यांना खुर्चीवर बसायचं आहे त्या सर्वांना विनंती करा की आपण कृपया लवकरात लवकर सभास्थळी पोहोचवा. थोड्याच वेळात या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे. ज्या उद्देशाने ज्या कारणासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्याची पूर्तता लवकरच या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी सर्व उपस्थित परतूर शहरात आगमन झालेले सर्वांना विनंती आहे, जिथपर्यंत माझा आवाज जात आहे ऐकणाऱ्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण ताबडतोब सभास्थळी पोहोचण्याची कृपा करावी. धन्यवाद. आपले लाडके उमेदवार एजे बोराडे साहेब यांच्यावर रचलेले गीत प्रचार गीत मी आपल्या समोर सादर करणार आहे. पण या गाण्यानंतर पीढ़ी बातें मारी आयु के दो अनमोल वचने हमें न दिगो तो अनमोल वचने अनमोल हाक मारू प्रेम तोन हाक मारू प्रेम तोन दीन दयाळा आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी काळा वाट जो वाचा सारी मोती वाळा आजो सेवा मते कोणी काळा आजो भाया मते कोणी काळा आजो सेवा
असे बंजारा समाजाचे दैवत परमपूज्य श्री संत सेवालाल महाराज यांनाही नमन केल्यानंतर आज या ठिकाणी ही जी जाहीर सभा ही माननीय नामदार आपले उमेदवार एजे बोराडे साहेब यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा या ठिकाणी घेतली म्हणून प्रचारार्थ लिहिलेलं गाणं एजे बोराडे साहेबांचं मी आपल्या समोर सादर करीत आहे. तरुण तडफदार बोराडे भाऊ, तरुण तडफदार नेतृत्व कधी सांगा आपल्या हाकेला होऊ देणारे. तरुण तडफदार बोराडे भाऊ आपल्या मनामध्ये हाय, आपल्या मनामध्ये हाय. आज जनता ही सारी, आज जनता ही सारी बर का एजे बोराडे भाऊ, आज जनता ही सारी बोराडे साहेबांच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे साहेबांच्या पाठीशी हाय. आपल्या मनामध्ये हाय, आपल्या मनामध्ये हाय. आज जनता ही सारी, आज जनता ही सारी बोराडे भाऊच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे भाऊच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे भाऊच्या पाठीशी हाय. बोराडे भाऊच्या पाठीशी हाय, उद्धव साहेबांच्या पाठीशी हाय. मतदारसंघामध्ये मंठा परतूर मतदारसंघामध्ये भाऊंनी अनेक कामं केली. कशी म्हणाल, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आंदोलन करणारा, आंदोलन करणारा, आंदोलन करणारा. एजे बोराडे भाऊ यांनी अनेक आंदोलनं केली. फी माफ करून घेतली, फी कमी करून घेतली. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणामध्ये जी फी जास्त होती ती कमी करण्याचं काम एजे बोराडे साहेब यांनी केलं. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा, प्रश्न सोडविणारा. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आंदोलन करणारा, आंदोलन करणारा, आंदोलन करणारा. रणनीतीन जनतेसाठी, रणनीतीन जनतेसाठी असं आमदार मिळणार हाय, असं आमदार मिळणार हाय. आज जनता ही सारी, आज जनता ही सारी बोराडे भाऊच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे भाऊच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे साहेबांच्या पाठीशी हाय. बोराडे भाऊच्या पाठीशी हाय, उद्धव साहेबांच्या पाठीशी हाय. च्या पाठीशी हाय, उद्धव साहेबांच्या पाठीशी हाय.
या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला जे गेट आहे त्या गेटवर खूप गर्दी होत आहे आणि पाठीमागं सुद्धा एक गेट आहे. तर या गेटवर गर्दी न करता हा समोरचा जो ब्लॉक आहे हा पूर्णपणे भरलेला आहे. या समोरच्या ब्लॉकमध्ये अजिबात जागा नाही आहे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत ज्याला आत यायचं आहे कृपया आपणास विनंती आहे की आपण पाठीमागच्या गेटनं आत यायचं आहे. पाठीमागचा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक त्या ठिकाणी भरपूर जागा उपलब्ध आहे. हे जे मधलं गेट आहे हे महिलांसाठीचं गेट आहे. ते थोड्या वेळासाठी आपण पुरुषासाठी खुलं केलं होतं. आता काय होणार तर या ठिकाणी ज्या गेटवर आहेत या गेटवर कृपया आपणास विनंती आहे की आपण मागच्या गेटनं आत यायचंय. मागचा जो ब्लॉक आहे त्या ठिकाणी भरपूर अशी जागा या ठिकाणी जागा आहे. तालुका परतूर तालुका या ठिकाणी केलेलं काम कसं म्हणाल. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न सोडविणारा प्रश्न सोडविणारा प्रश्न सोडविणारा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आंदोलन करणारा आंदोलन करणारा आंदोलन करणारा राजकारणी म्हणून येत्या 20 तारखेला एजे बोराडे साहेबांचं चिन्ह आहे मशाल. मशाल या निशाणी समोरील बटन दाबून एजे बोराडे साहेब यांना एजे बोराडे भाऊ यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचंय. प्रचंड बहुमताने विजय करायचंय. प्रचंड बहुमताने विजय करायचंय. म्हणून आज जनता ही सारी आज जनता ही सारी बोराडे भाऊंच्या पाठीशी आहे. आज जनता ही सारी बोराडे भाऊंच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे भाऊंच्या पाठीशी हाय. बोराडे भाऊंच्या पाठीशी हाय. उद्धव साहेबांच्या पाठीशी हाय. बोराडे भाऊंच्या पाठीशी हाय. उद्धव साहेबांच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोराडे भाऊंच्या पाठीशी हाय. आज जनता गरज आहे निष्ठावंत नेत्याची. निष्ठावंत नेत्याची निष्ठावंत नेत्याची. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर एजे बोराडे भाऊ यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आज आपल्या या सर्कलमध्ये आपल्या तालुक्यामध्ये मंठ्यामध्ये परतूरमध्ये गेल्या 30 वर्षापासून जे अहोरात्र काम करतात सभापती म्हणून असे अनेक कामं आपल्यासाठी केली. असे एजे बोराडे आज या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि या जनतेचा कल हा एजे बोराडे म्हणून निष्ठा काय असते निष्ठावंत काय असतो हे म्हणजे एजे बोराडे साहेब यांना बघितल्यानंतर कळतं. यांच्या कामावरून कळते. म्हणून
मतदार संघाला गरज आहे निष्ठावंत नेत्याची, निष्ठावंत नेत्याची, निष्ठावंत नेत्याची. जनसेवेची संधी मिळवण्या साथ सर्वांची असली पाहिजे, आपली सेवा केली पाहिजे. यासाठी उमेदवार भाऊ या ठिकाणी उभे म्हणून मतदार संघाला गरज आहे निष्ठावंत नेत्याची, निष्ठावंत नेत्याची, निष्ठावंत नेत्याची. जनसेवेची संधी मिळवण्या साथ तुम्हा सर्वांची, साथ तुम्हा सर्वांची, साथ तुम्हा सर्वांची. तुमच्या साथीने पुढे पाहू, जनतेच्या साथीने येत्या 20 तारखेला आपण निशाणी लक्षात ठेवायची. तुमची निशाणी आहे मशाल. मशाल या निशाणी समोर एक बटन दाबू जे बोराडे भाऊ यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा. म्हणून या ठिकाणी या भव्य दिव्य अशा जाहीर सभेस उपस्थित नागरिकांना विनंती आहे की मागचं जे गेट आहे त्या गेटनं आपण कृपया करून आत या ठिकाणी ढकलाढकली होण्याची शक्यता आहे. कृपया आपणास विनंती आहे की पाठीमागं जागा रिकामी आहे, आपण कृपया पाठीमागच्या गेटनं आत येण्याची कृपा करावी. या ठिकाणी परतूर मंठा विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय जयभाऊ पाटील बोराडे यांचं आगमन या विचारपीठावर झालेलं आहे. त्यांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती आहे की कृपया आपण रोडवर उभं न राहता आतमध्ये मैदानावर येऊन स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी मागच्या दोन्ही ब्लॉकमध्ये भरपूर अशी जागा रिकामी आहे. कृपया आपणास विनंती आहे की आपण या भव्य अशा मैदानावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन या विचारपीठावर होत आहे. त्यांची तोफ या ठिकाणी धडाडणार आहे. ते ऐकण्यासाठी आपण सर्वजण इच्छुक आहोत. तर कृपया आपण शांततेत मैदानामध्ये येऊन या ठिकाणी बसून घ्यायचंय. थोड्याच वेळात सभेला सुरुवात होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून आपले लाडके उमेदवार जयभाऊ पाटील बोराडे यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळ, तिन्ही पक्षाचे नेते मंडळी, जिल्हाध्यक्ष, राज्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांचं भव्य असं स्वागत. या ठिकाणी स्टेजच्या उजव्या बाजूला जे उभे आहेत आपणा सर्व उभे आहेत ते माधव मामा आपल्याला विनंती करायलेत की कृपया आपण पाठीमागे जाऊन बसून घ्यायचंय. म्हणून आज जनता ही सारी बोर्डे भाऊंच्या पाठीशी. आज जनता ही सारी बोर्डे भाऊंच्या पाठीशी हाय. आज जनता ही सारी बोर्डे साहेबांच्या पाठीशी हाय. म्हणून शेवट सर्व घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे. आता मला असं वाटतंय की शेवटी जाता जाता एक कव्वालीचं एक कडवड ठीक आहे. म्हणून लेते ही नाम ख्वाजा का तूफान हट गया. तूफान हट
ख्वाजा का करम है, मेरे ख्वाजा का करम है, ख्वाजा का करम है, मेरे ख्वाजा का करम है, ये तो ख्वाजा का करम है, मेरे ख्वाजा का करम है, ये तो ख्वाजा का करम है, मेरे ख्वाजा का करम है, ये तो ख्वाजा का करम है। म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी थांबत आहोत. पुढील सूत्र मी सरांना विनंती करेल आपण आपल्या हाती घ्यायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल. धन्यवाद. मागची जी मंडळी सर्व पदाधिकाऱ्याला विनंती आहे, जरा आपण मागच्या खुर्च्यावर बसा. मागच्या जेवढी मंडळी आहे जरा उभा राहिलेली बाहेर रोडला. रोडच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे, पदाधिकाऱ्याला विनंती आहे, आपण आत खुर्च्यावर येऊन बसा. 10 मिनिटात उद्धवजींचं या ठिकाणी आगमन होतंय. पाठीमागचे जेवढे उभे आहेत तेवढ्यांना विनंती करतो की आपण खुर्च्यावर या जरा. उद्धवजी ठाकरे साहेबांचं 10 मिनिटात या व्यासपीठावर आगमन होतंय. आपण जेवढे पाठीमागच्या गेटला आहेत दोन्ही गेट, पोलीस कर्मचाऱ्याला विनंती आहे आमची की ते दोन्ही गेट मोकळे करा. पाठीमागे खुर्चीवर बसू द्या, सर्वांना खुर्चीवर बसू द्या. ह्या माझ्या बाजूला जेवढे मंडळी त्या आत येऊन बसा जरा. स्टेजच्या उजव्या हाताला जेवढे उभे आहेत जरा आत या. सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्याला विनंती आहे, रोड दोन्ही गेट मोकळे करा. दोन्ही गेट तेव्हा आत येता येईल लोकांना. 10 मिनिटात उद्धव साहेबांचं आगमन होतं इथं. या ठिकाणी शिवाजी महाराज भोसले यांना मी अशी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. परतूर येथील शेतकरी संघटनेचे नेते या ठिकाणी जे डाव्या बाजूला उभे आहेत, इथून दिसायला तुम्ही सर्वजण उभे. आपल्याला एजे भाऊ पाटील बोराडे यांनी सुद्धा विनंती या ठिकाणी केलेली की आतमध्ये बसायचंय. आपल्या सर्वांस हात जोडून विनंती आहे, कृपया आपण आत येऊन बसावं. या ठिकाणी जे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे येणार आहेत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे, त्यामुळे या ठिकाणी आपणास तिथं उभा राहता येणार नाही, सर्व अडचण होऊन जाईल. तरी सुद्धा विनंती आहे की आपण आत येऊन बसावं. या ठिकाणी उजव्या बाजूला ज्या खुर्च्या टाकलेल्या आहेत ह्या सन्माननीय पत्रकार बांधवासाठी आहेत, सोफा खुर्च्या. तर त्या खुर्च्या त्यांच्यासाठी कृपया खाली करावं. जे कोणी पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्यासाठी पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सभेला ते प्रसिद्धी देणार आहेत, आपले ते सन्माननीय पाहुणे आहेत. तर या ठिकाणी जे इतर मंडळी बसलेली आहे खुर्च्यावर सोफ्यावर, त्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय पत्रकारांसाठी ती जागा रिकामी करून द्यावी. शेतकरी संघटनेचे नेते तथा परतूर पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिभक्त पारायण शिवाजी महाराज भोसले यांना मी या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय शिवाजी महाराज भोसले. हॅलो. या ठिकाणी परतूर मंठा तालुका विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांची आज या ठिकाणी जाहीर सभा आहे आणि या सभेच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी जमा झालेलो. या ठिकाणी बसलेले सर्व आमचे बापूराव महाराज परतूरकर सद्गुरू आणि बाकी व्यासपीठ आणि सगळा मंच. भावांनो, आपल्याला काय करायचं नेमकं?
आपल्यावरला अन्याय आपल्यालाच दूर करावा लागणार आहे. कारण आपण अन्याय कोर्टपर्यंत सहन करायचा. अन्याय बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला अन्याय सहन करायचा नाही. बाळांनो, आपलं काय झालं माहिती आहे का? 2013 साली काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये आमचं आंदोलन होतं नागपूरला. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन केलं असताना अर्धनग्न आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये आमचं कापसाचा, सोयाबीनचा, ऊसाचा भाव चांगला मिळावा यासाठी आंदोलन होतं. परंतु त्या काळामध्ये भाजपवाले हे विरोधी पक्ष होते आणि भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी आंदोलन असं काढलं होतं. पायी दिंडी काढली होती. त्या दिंडीमध्ये पाशा पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे 3 भाजपचे कार्यकर्ते होते, भाजपचे मेन अधिकारी होते. आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते खडसे साहेब होते. आणि त्यांनी त्यावेळेस काँग्रेसचं राज्य होतं आणि त्या काळामध्ये यांनी दिंडी काढली. त्यांचं म्हणणं एक होतं की कापसाला 9,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. अशा पद्धतीची जरी दिंडी काढली असली, आता काय झालं योगायोगाने आपल्याला वाटलं सगळ्याला की अरे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार लोक आहे ते भाजपचे आणि म्हणून यांना काय करावा, आपण यांना निवडून आणावं, न्यायला खाली करावं. परंतु योगायोग असा आला की त्यांना आपण निवडून आणलं. निवडून आणल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का? कापसाला भाव 5-7 रुपये आणि सोयाबीनला भाव 4,000 रुपये. अशा पद्धतीचं जे भाव मागणारे होते ते सत्तेवर गेल्याच्या नंतर ते खाली आले. आणि मग काय सांगायचं आपल्याला, काहीच नाही दिलं यांनी. उलट काय करतात, फक्त घोषणा करतात. घोषणा एवढ्या करतात की घोषणा करायला दम नाही आणि काही द्यायचा पत्ता नाही. त्याच्यावर एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की एका माणसाचं मेंढरू हरवलं आणि मेंढरू हरवल्याच्या नंतर त्या मेंढराच्या सापडावा म्हणून तो धनगर स्वतःच्या देवाला नवस करू लागला की मी मसुवा महाराजा माझं मेंढरू सापडू दे, तुला एका याचा बकराचा नवस करीन, 2 बकराचा नवस करीन, 3 बकराचा नवस करीन. नवस जवळजवळ 10 बकराजवळ गेला आणि 10 बकराजवळ गेल्याच्या नंतर राणा भाऊ आता त्याचा तो घाबरला आणि सांगितलं, बाबा भाऊ अरे तू एवढं मोठं नवस करायला एक मरकुट बोकड्या हरपलं आणि त्याच्यासाठी तू 10 बोकड्याचा नवस करायला. मोठ्या भावाने सांगितलं, बाया जाऊ दे, मेंढरू तर सापडू दे, नवसाचं पाहून घेऊ. अशा पद्धतीची या भाजप सरकारची परिस्थिती आहे. निवडून तर येऊ द्या, देण्या घेण्याचं पाहून घेऊ काय करायचं तर. अरे भावांनो, नेमकेच आता काय की नेमकी निवडणूक आली की लाडक्या बहिणीचं हे आणलं. अरे लाडकी बहीण काय 1500 रुपये द्यायला लागले, लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये द्या. अरे लाडकी बहीण आहे का मतदानासाठी केलेलं नाटक आहे हे काही कळायला तयार होईना. अरे तुम्हाला वाटत असेल, सगळ्या माय मावल्याला वाटत असेल गावागावातल्या की आपल्याला लाडकी बहीण म्हणून आपल्या शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी यांनी आपल्याला 1500 रुपये दिले. पण भावांनो, तुमच्या ध्यानात आणतो, आपल्या बहिणीला, आपल्या बायकोला ही लाडकी बहीण जी योजना आली तर शेतकरी भावांना तुम्हाला मी अशी विनंती करून सांगतो, तुम्ही मन लावून ऐका. त्यांनी जे आपल्याला दिलं काय तर सोयाबीनचे आपल्याला 8,000चे भाव 4,000वर आणले. 1 क्विंटलमध्ये सोयाबीनचे 4,000 गेले. कापसाचे 12,000चे भाव आपले 7,000वर आणले. कापसातून 5,000 रुपये आणले. जर 2 क्विंटल मालामध्ये जर आपले जर 9,000 गेले असते तर किती क्विंटल आपल्याला माल झालेला आहे. म्हणून आपल्याला सरकारने किती लुटलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला 1500 रुपये दिले. भावांनो, त्याच्यात काही खुश होणं आपलं लय मोठं नेलं. त्याच्यावर एक उदाहरण सांगतो. एक माणूस परतूरच्या बाजारामध्ये मुलीच्या बस्त्याच्या कामासाठी आला. खिशामध्ये 1 लाख रुपये होते आणि 1 लाख रुपये होते आणि एसटीतून खाली उतरला. एसटीतून खाली उतरल्याबरोबर काय झालं माहिती आहे का, त्याचा खिस्सा आणला आणि खिस्सा आणल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर खिशात काय नाही. तो रडत बसला. रडत बसल्याच्या नंतर एक माणूस आला त्याच्याजवळ आणि त्या माणसाने सांगितलं की बाबा तुम्ही रडायला लागले, तुमच्याजवळ कोणी आहे ना, कोणी बोला ना. अरे तुम्ही गरीब माणसं आहे तर तुमची दया कोणी करीना. पण एक मी सांगतो तुम्हाला,
तुम्हाला किती तुमचे 1 लाख रुपये गेले ना, हे घ्या 10,000 रुपये, किमान बाजार तरी करा, लेकरा बाळाला खायला न्या असं सांगितल्याबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे का? ज्या माणसाने 1,000 रुपये दिले त्या माणसाचे पाय धरले तर सोडीना आणि सांगितलं की मला काय देव माणूस मिळाला बाबा, की अरे कोणी रुपयाला ओळखीत नाही, लेकरांनी जर 10 रुपये मागितले तर तोंडात आणतो, पण माझी ओळख नाही पाळख नाही आणि ओळख पाळख नसलेल्या माणसाने मला 10,000 रुपये दिले, मला देवच माणूस मिळाला. गावाकडे आला आणि 22 माणसामध्ये बसल्याच्या नंतर त्याने सांगितलं की बाबा रे माझी ओळख नाही पाळख नाही, माझा खिसा 1 लाख रुपयाचा हल्ला, पण 10,000 रुपये मला त्यांनी एका माणसाने ओळख नसताना सुद्धा दिली. गावात बसलेले माणसं म्हणले अरे ज्यानं तुला 1,000 दिले त्यानं तुझा 10,000चा खिस्सा मारला होता, दुसरा कोणी मारला नाही. अरे 10,000चे पैसे 10,000 रुपये मारले आणि त्याच्यातले आपलं 1 लाख रुपये मारले आणि त्याच्यातले 10,000 रुपये परत दिले. म्हणजे जसं या सरकारने केलं की आपल्याला लाखो रुपयाला लुटलं आणि आपल्याला फक्त 10,000 रुपये आपल्या पदरात टाकून दिलेले. यासाठी आले का? आले? मग एक उदाहरण सांगतो, एक उदाहरण. हा, तर काय झालं माहितीये का? हे सरकार म्हणजे काय माहितीये का? हे सरकार म्हणजे रावण दिल्लीत बसलेला आहे आणि कालने मी इथं या महाराष्ट्रामध्ये हे काय आपल्याला जे काही भाव मिळायचा तर भाव मिळण्यासाठी केंद्रातून सूत्र हलत आहे, राज्यात काही चालत नाही त्याचं. आणि ते काय केलं माहितीये का? मग काही वेळेस जातीयवादाच्या नावाखाली, काही वेळेस कशाच्या धर्माच्या नावाखाली मतदान कमीलं आणि त्या मतदान कमिण्यामध्ये यांनी सगळं वाटोळं करून टाकलं. म्हणून यांना रामाची गरज नाही, धर्माची गरज नाही, कशाचीच गरज नाही. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतो मी की या तालुक्यामध्ये आमचा तालुका जातीयवादी नाहीये. जातीयवादी असता तर कधीर बापू देशमुख यांना आमदार केलं, मग जातीयवादी असते तर जातीवाद केला असता आणि कधीर बापू देशमुखाला आमदार केलं नसतं. अरे असा आमदार झाला की महाराष्ट्रात नंबर 1चा आमदार म्हणजे कधीर बापू, आणि त्यांनी समाजाला सुख दिलं आणि काहीच कमीवलं नाही. असे बरोबर. आणि म्हणून 1-2 मिनिट, आमचा तालुका जातीयवादी नाही, आमचा तालुका सलोख्याने चालणार आहे. मला एक सांगायचं की काही लोकांनी बीजेपीच्या लोकांनी जातीवाद केला आणि गावगावामध्ये भडकून द्याला आणि जातीच भांडणं लावले. भावांनो, एक मी तुम्हाला सांगतो, मुसलमान आणि आम्ही मराठा आमच्यात कधीच जातीयवाद नाही, कधीच आम्ही भेद करत नाहीत. मुसलमान आमचं लग्न असलं तर मुसलमान आल्याशिवाय लग्न लावित नाही आणि त्याचं लग्न असलं तर आम्ही आल्याशिवाय ते लग्न लावित नाहीत. आम्ही एकमेकाला इतके जीव लावतो. अरे एखाद्या मराठ्याच्या आवताचा बैल जर मेला तर इथला खाटीक एक काय करतो की 12 महिने उधार बैल देतो आणि त्याच्या लेकरा बाळाची उपजीविका करण्याचं साधन तयार करून देतो. म्हणून जातीयवादी आम्ही नाही ते, आणि अशा प्रकारचे आम्ही जातीयवादी नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यात आणि आमच्यात एक पाहायला गेलं तर किती चांगल्या मनाचे लोक आहेत. अरे एका बाजूला पाहिलं तर बांगड्या भरायला कसार सुद्धा मुसलमान आहे, बांगड्या भरायला कसार, कुंकू दार्शिना द्यायला आतार सुद्धा मुसलमान आहे, तांबटकरी सुद्धा मुसलमान आहे. आणि जे म्हणून काम मुसलमान करतात त्या मुसलमानाचा आणि आमच्या महिलाचा संबंध येतो. कधी विनयभंग नाही, कधी छेडछाड नाही, कधी एकमेकात काही जातीयवाद केला नाही किंवा एखादा कोण्या बाईवर अत्याचार केला नाही, असं काम केलेलं आहे. म्हणून आमच्या तालुक्यामध्ये एका वेळाहून एक आम्ही आणि मी जाहीरपणे सांगतो, आता मला भाषण करायला वेळ नाही आहे, साहेब आले म्हणून मी एक सांगतो, आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम्ही एच.जे. भाऊ पाटील बोराडे हे अधिकृत उमेदवार आहेत कशाचे, महाविकास आघाडीचे. आणि मी जाहीरपणे सांगतो की आमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एच.जे. भाऊ बोराडेला बरं का बिनशर्त पाठिंबा जाहीर झालेला आहे, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी आता येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 20 तारखेला एच.जे. भाऊ बोराडेच्या
मशालीला मतदान करायचं. मशाल कशाला पेटवायची माहिती आहे का? अरे भाजपवाल्यांनी इतका दुष्ट अत्याचार केलेला आहे, इतका भ्रष्टाचार केलेला आहे आणि ते अंधारामध्ये केलेला आहे. आणि अंधारातल्या सगळ्या याच्या दुष्ट गोष्टी झालेल्या, अत्याचार झालेला, इतक्या मोठे लूट झालेली, भ्रष्टाचार झालेलं हे या मशालीनं दिसलं पाहिजे आणि मशाल पेटवायचं काम करायचं. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. यानंतर मी शेतकरी मजूर युनियनच्या अध्यक्षा, कष्टकरी वंचित समाजाचा बुलंद आवाज सरिता खंदारे मॅडम यांना विनंती करतो की अतिशय 2 मिनिटांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आपली भूमिका या ठिकाणी ठेवावी. सरिता मॅडम. राजमाता जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विद्येची गंगा प्रत्येकाच्या दारोदार पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत सेवालाल महाराज, इथे मला बोलण्याची संधी दिली, मला बोलण्या योग्य केलं, मला मतदानाचा अधिकार दिला, असे आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, या सर्वांना मी सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करते. आणि महाविकास आघाडीचे आपले उमेदवार एजे भाऊ बोराडे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा घोषित करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे मागील या 5-7 वर्षांमध्ये आपले काय हाल झालेले आहेत. आता नवीन योजना काढली लाडकी बहीण, आणि आता महाराष्ट्रभर भाऊ दादा सगळे प्रचार करत आहेत की आम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिना सुरू केलेला आहे. लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नसतंय. हे फक्त मतदानापुरते 1500 रुपये देणार आहे. त्याच्यानंतर काय? ज्या दिवशी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाले त्याच दिवशी मात्र सर्व किराणा सामानांचे भाव वाढलेत. हे देखील आमच्या लाडक्या बहिणीने सगळं अनुभवलेलं आहे. त्याच पद्धतीनं हा आमचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र, शेतकरी शेतमजूर कामगारांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या मोदी सरकारच्या आणि फडणवीस सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. सुशिक्षित बेरोजगार तरुण आमचा बांधव भगिनी देशोधडीला लागलेत. हे आपण सगळं पाहत आहोत. मात्र आता बस झालं. आपल्याला हे चित्र बदलावं लागणार आहे आणि येणारा काळ हे आपल्या हातामध्ये आहे, हे आपण दाखवून द्यायचं आहे. त्याच पद्धतीनं रोजगार हमीचा कायदा ज्या शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, गावातील शेतमजुरांना फायदेशीर आहे, गावातील शेतमजुरांना स्थलांतरित करायची गरज नाही, अशी ही रोजगार हमी योजना, ज्या योजना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या हितासाठी आहेत, त्या योजनांचं बजेट कपात करायचं आणि ज्या योजना उद्योगपत्यांच्या फायद्यासाठी आहे त्या योजना मात्र राबवायच्यात. तुम्ही म्हणताल कसं? तर रोजगार हमीची योजना शेतकरी शेतमजुरांसाठी आहे, त्याचं बजेट कपात करायचं आणि 5-7 वर्षापूर्वी आपण मोबाईल वापरायचो, सिम कार्ड घेताना सांगितलं जायचं आजीवन इनकमिंग फ्री. पण आता काय फ्री? आता काहीच फ्री नाही. इनकमिंग करायचं असेल तरी रिचार्ज करा, आउटगोइंग करायचं असेल तरी रिचार्ज करा. आणि म्हणून आपल्याला उद्योगपत्यांचा सरकार नाही तर आपल्या कष्टकरी शेतकरी शेतमजुरांचं सरकार आणायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रश्न आपले सोडून घ्यायचा आहे. मग तो 7 लाखाचा घराचा प्रश्न असेल, पेन्शनचा प्रश्न असेल, आपल्या नोकरीचा प्रश्न असेल. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी एजे भाऊला विजयी करावे आणि पुन्हा एकदा आपला पुरोगामी महाराष्ट्र उभा करू. एवढं बोलतोय, थांबतोय. इन्कलाब जिंदाबाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. यानंतर
या ठिकाणी जी गर्दी झालेली आहे कंपाऊंडच्या बाहेरचे सर्वांना विनंती की आत येऊन बसावं. या ठिकाणी जे उपस्थित इथून दिसायले सर्वजण आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. या ठिकाणी युवा नेते तेजस ठाकरे साहेब यांचं या विचारपीठावर आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे त्यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. मित्रांनो, माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. डाव्या बाजूला असलेल्या सर्व माझ्या महाविकास आघाडीच्या प्रेमी लोकांना विनंती करतो की आपण ग्राउंडमध्ये यावं. 2 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं स्वागत करायचंय. साहेबांचं स्टेजवर आगमन होत आहे. कृपया रस्त्यावर असलेल्या सर्व लोकांना विनंती आहे की आपण दोन्हीही गेटनं मध्ये यावं. अगदी 2 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. साहेब ज्या वेळेला स्टेजवर आगमन करतील त्यावेळेला सगळ्यांनी उभं राहून आपल्या या करोना योद्ध्याला मानवंदना द्यायची आहे. मित्रांनो, अगदी 2च मिनिटात माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं आगमन होत आहे. रस्त्यावर गर्दी केलेले सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी आतमध्ये यावं. बरीच जागा उजव्या बाजूला बसायला व्यवस्था केलेली आहे. कृपया आतमध्ये यावं. डाव्या बाजूला उभे असलेले सर्व लोक कृपया आतमध्ये या. उभा राहण्यापेक्षा मध्ये या. यानंतर शिवसेना उपनेते शेतकऱ्यांची धडाडती तोफ लक्ष्मण तात्या वडले यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. डॉक्टर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय निसार देशमुख साहेब यांना या ठिकाणी विनंती आहे की कृपया आपण थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय ए.जी. बोराडेजी यांच्या प्रचार सभेसाठी आपल्यामध्ये काही क्षणामध्ये उपस्थित होत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. व्यासपीठावर बसलेले सर्वांचे लाडके आमचे आमदार आदरणीय कैलासजी गोरंट्यालजी, तसेच आमदार राजेशजी राठोडजी. व्यासपीठावर अनेक लोक बसलेली आहे. सन्मान्य व्यासपीठ आणि उद्धव ठाकरे साहेबांवर प्रेम करणारे संख्येत उभे राहिलेले सर्व माझे बहिणी आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे ही सभा नसून एक विचार मंच आहे. आपल्याला माहित आहे काय झालं मागच्या काळामध्ये. लोकसभेची निवडणूक लागली होती. लोकसभेची निवडणूक सुद्धा अतिशय चुरशीची झाली होती. परंतु काय झालं, तुमच्या सर्व बहादरांनी हातात निवडणूक घेतली आणि मशाल पेटली. लोकसभेमध्ये सुद्धा बंदोबस्त हे निवडून आणलेलं काम तुम्ही बहादरांनी केलं. आता ए.जी. बोराडे साहेबांचा नंबर आहे. बोराडे साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब.
झुकला नाही दिल्लीच्या समोर जो वाघ, हा वाघ आलाय तुमच्या समोर. शिवसेनेचा वाघ काय असतो आज या जिल्ह्याला दिसून देत आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना उभा राहून सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात मानवंदना द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो, ज्या माणसानं आज आपल्याला जगण्याचा मंत्र दिलाय, ज्या अडचणीच्या कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्याला जगवलं, ते उद्धव ठाकरे साहेब आज आपल्या कुटुंबाचे प्रमुख, आपल्या या निधर्मी शक्तीचं एक पीठ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज मानवंदना देत आहेत. या महापुरुषांच्या सर्व तस्बिरींना वंदन करून आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे व्यासपीठावर विराजमान होत आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आदरणीय साहेबांचं स्वागत इथं करूया. यानंतर माननीय आमदार राजेश भैया राठोड साहेब यांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण या सभेला मार्गदर्शन करावं. काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य सन्माननीय राजेश भैया राठोड साहेब यांना विनंती आहे की कृपया या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपल्या महाविकास आघाडीचे नेते आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं परतूर नगरीमध्ये मी स्वागत करतो. त्यांच्यासोबत उपस्थित मिलिंद नार्वेकरजी, कैलास गोरंट्यालजी, आपल्या या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार आणि माझे मित्र ए.जे. बोराडे पाटील, जे की येणाऱ्या काळामध्ये याच महिन्यामध्ये या ठिकाणी आमदार म्हणून निवडून मुंबईला माझ्यासोबत पोहोचत आहेत. यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. महाराष्ट्र राज्य अडचणीत असताना कोरोनाच्या काळामध्ये तळ हातावरील फोडासारखं महाराष्ट्रातील जनतेला जपणारा हा आमचा नेता ठाकरे साहेब यांना मी वंदन करतो की ठाकरे साहेब, आपण कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्राला ज्या पद्धतीने जपलं, ज्या पद्धतीने सांभाळलं, त्याबद्दल मनापासून आपले आभार. त्यांना साथ देणारे आमचे त्यावेळेसचे आरोग्यमंत्री टोपे साहेब यांना देखील मी धन्यवाद देतो. ठाकरे साहेब, मी या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख इथे करणार आहे की मी बंजारा समाजातून येतो. या विधानसभेमध्ये आणि परिसरात बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. आदरणीय सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे, बाळासाहेब थोरात यांनी ज्या वेळेला माझ्यासारख्या तांड्यावरच्या मुलाला अचानक MLC करण्याचा निर्णय घेतला आणि आदरणीय साहेब आपल्यासोबत मला MLC बनण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली. खरं तर तुमच्या सर्वांमुळे आणि आपल्या पुढाकारामुळे मी बिनविरोध त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलो. त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी तुमची आठवण करत आहे. मला आठवतो तो दिवस की त्या दिवशी फॉर्म भरायला आपण माझ्यासाठी तब्बल 20 ते 25 मिनिट थांबला होतात. त्या ऋणातून आदरणीय ठाकरे साहेबांचं स्वागत लोकप्रिय उमेदवार ए.जे. बोराडे, कैलासजी गोरंट्याल, अंबादासजी दानवे हे करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये आपण सगळ्यांकडनं टाळ्या वाजल्या पाहिजे. ठाकरे साहेब, मला आठवतं की आपण माझा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री असताना थांबलात. माझ्यासारख्या सामान्य बंजारा तांड्यावरच्या मुलासाठी जर मुख्यमंत्री त्या ठिकाणी थांबत असेल तर ते ऋण माझ्यावरती खूप मोठं आहे आणि आज ते ऋण फेडण्यासाठी मी मुद्दाम होऊन ए.जे. बोराडे पाटील यांच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे पुढाकाराने हातामध्ये घेतली आहे. मी धन्यवाद करीन की आपण माझ्या विनंतीला मान देऊन ए.जे. बोराडे यांना उमेदवारी दिली. मी तुमच्या सर्वांचं, काँग्रेस नेत्यांचं, राहुलजींचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि विश्वास देतो की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी ए.जे. बोराडे पाटील
हे प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील आणि ए.जे. बोराडेंना घेऊन विधान भवनामध्ये मी तुमच्याकडे आमदार म्हणून त्या ठिकाणी सोपवेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. आता या ठिकाणी आमच्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार या तालुक्याला दहशत आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सक्षम असणारे शिवसेनेचा वाघ माननीय ए.जे. बोराडे यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी प्रचंड लाखोच्या संख्येनं आदरणीय आपले नेते शिवसेना पक्ष प्रमुख तथा या राज्याचे शेतकऱ्याचे कैवारी माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे विरोधी पक्ष नेत्यासहित सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब आणि सर्वच नावात वेळ न घालता मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सन्माननीय सर्व आपले खासदार साहेब आले, त्यांचे टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करावं. माजी मंत्री राजेजी टोपे साहेब आले, त्यांचे या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करावं. बंजारा समाजाचे संदेशजी चव्हाण यांचंही स्वागत करावं. मी सुरुवातीलाच या आपल्या जिल्ह्याच्या वतीनं आपल्या मतदारसंघाच्या वतीनं मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक कडवट निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी उमेदवारी देऊन मला या ठिकाणी विधानसभेत जाण्याची आपल्या आशीर्वादानं संधी दिली. मी आपल्या मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय उद्धव साहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्याला कल्पना आहे ही उद्याची होऊ घातलेली निवडणूक, ह्या निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेले सर्वात प्रचंड असे लोकसभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आपण पाहिलंय मोठे या ठिकाणी काम. आणि आपला काल महाविकास आघाडीनं वचननामा सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी कामगार डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जाहीर केलेला आहे. मी या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन की आपण शेतकरी कामगार सुशिक्षित बेरोजगार महिला हे डोळ्यासमोर ठेवून आपला या ठिकाणी आपला वचननामा या ठिकाणी झालेला आहे. त्याचे गावागावात या ठिकाणी कौतुक होत आहे. आणि आपल्याला या मतदारसंघात गेल्या 25 ते 30 वर्षात ज्या विरोधातला उमेदवार आपल्या या ठिकाणी आहे भाजपचा लोणीकर, ह्या लोणीकरांना या मतदारसंघात सर्व लोकांचे खोटे गुन्हे दाखल कर, ब्लॅकमेलिंग कर, कुठं आमच्याकडे नाही तर पक्षात ये नाही तर ब्लॅकमेल कर. पण मी या लोणीकरांना सांगू इच्छितो मक्तेदारी दादागिरी तुमची चालणार नाही. आता महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी गेल्या 30-35 वर्षात या उमेदवारांना भाजपच्या आपल्या भागात नेतृत्व करत असताना आपल्या आशीर्वादाने एवढं मोठं होऊन सुद्धा या ठिकाणी आपले कुठलेही प्रश्न सोडले नाही. मित्रांनो, शेतकऱ्याचा प्रश्न सोडला नाही, कामगाराचा प्रश्न सोडला नाही. एकीकडे शेतकऱ्याचा शेतीमालाला भाव नाही, आपल्या
सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि दुसरीकडे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहीण, लाडकी भाऊजी अशा योजना आणतात, पण लोक आता दूधखुळे राहिलेले नाही. ज्या ठिकाणी गेल्या 15-20 वर्षात या ठिकाणी आपल्या विरोधातले असणारे भाजपचे उमेदवार यांचा पापाचा घडा भरलेला आहे मित्रांनो, यांचा पापाचा घडा भरलाय. आता वॉटर ग्रेड सारखी योजना 610 कोटी रुपयाची योजना स्वतः टक्केवारी खाण्यासाठी घशात घातली या पिता पुत्रांना. मित्रांनो, पिता पुत्र लोणीकरचे वेगळे टक्केवारी, मुलाची वेगळी टक्केवारी, आणि या ठिकाणी 10%, 15% पैसा घ्या. वॉटर ग्रेडची योजना लागली, पूर्ण वाट लावून टाकली. 8 वर्ष झाले ही योजनेत कुठेही पाणी नाही. स्वतःचं खातं होतं पाणी पुरवठा, त्या पाणी पुरवठ्याची टक्केवारी घेऊन पूर्ण योजनेची वाट लावून टाकली. आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे, शेगाव ते पंढरपूर रस्ता, त्या रस्ता सुद्धा गेल्या 6 वर्षापासून सुरू होतो, तर आणखीन त्याच्या गावाच्या बाजूला लोणीला सुद्धा पूर्ण झालेला नाही. मेगा सारखी एजन्सी साहेब ती सुद्धा या ठिकाणी पळून गेली टक्केवारीमुळं. म्हणून मी आपल्या मायबाप जनतेला विनंती करीन की आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांना मला एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मला उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास तुमच्या आशीर्वादाने दाखवलेला आहे. तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड मताधिक्यानं उद्धव साहेबाला आशीर्वाद आपल्या मतदारसंघाचे त्यांच्या पाठीशी उभे करा, एवढे या ठिकाणी मी आव्हान आपल्याला करणार आहे. आणि दुसरे, या मतदारसंघात महाविकास आघाडी असताना सुद्धा दुसरे एक येथे बंडखोर आहेत. बंडखोराबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला इतिहास त्यांचा माहित आहे. 5 निवडणुका जिंकल्याच्या झालेल्या आहेत, वेगवेगळं चिन्ह, वेगवेगळं पक्ष. हे दोघं मित्रांनो, हे दोघं एकच आहे, हे मिलीभगत आहे दोघांची. एकाला नगरपालिका पाहिजे, एकाला नगरपालिका पाहिजे आणि एकाला विधानसभा पाहिजे. अशा पद्धतीनं अशा पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे. मी सर्व उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती करीन, येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या बटनच्या पुढचं बटन दाबून परत एकदा जो विश्वास आपल्या मतदारसंघावर साहेबांना दाखवला तो सिद्ध करण्यासाठी सज्ज राहा, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ज्यांचे अमृतमय शब्द ऐकण्यासाठी आपण कानाचा हृदय केलंय, तर या महाराष्ट्राचं भूषण माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे. उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख, घरातील आपला वडील माणूस, कोरोनाच्या आसमानी सुलतानी संकटात अवघा महाराष्ट्र तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेला महाराष्ट्राचा अस्सल नेता. कोरोनाच्या काळात अत्यंत हळवे मुख्यमंत्री म्हणून अवघ्या महाराष्ट्रानं उद्धव साहेब डोळ्यात साठवून ठेवलेले आहे. उत्कृष्ट लोकोपयोगी मुख्यमंत्री म्हणून माननीय उद्धव साहेब ठाकरे हे देश पातळीवरील पहिले मुख्यमंत्री म्हणून नामांकन झालेले बघितलेत. अवघ्या जगाने माननीय उद्धव साहेबांना याचा गौरवान्वित केलेला आहे. धर्मनिरपेक्ष आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारा हा नेता माननीय उद्धव साहेबांनी या इंडिया आघाडीची एक समर्थ मोठ या देशात बांधली. मी साहेबांना विनंती करतो की साहेब, आमच्या या परतूरच्या जनतेला आपण संबोधित करावं ही विनंती करतोय.
सगळंच आहे मग राजेशजी या उद्धव साहब तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर मला वाटतं मी परतूरमध्ये आलेलो आहे. पण मी आलोय तो असा तसा नाही आलेलो. मी परतूरच नाही तर संपूर्ण जालना जिल्हा जिंकण्यासाठी आलेलो आहे. आणि आत्ताही आपल्या व्यासपीठावरती 3 4 बदामराव पण आलेले. 4 जण तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत. चौघांच्या चौघांना म्हणजे आत्ता व्यासपीठावरचा चौकार तुम्हाला मारावाच लागेल. चौकार आणि षटकार आणि समोर त्याची विकेट काढावीच लागेल. करणार नक्की, कारण आसाराम तर जुने आहेतच. टोपे साहेब जे आत्ता माझं कौतुक निवेदक करत होते करोना काळातलं, त्या करोना काळातला माझा खंदा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा खंदा सहकारी, आणि यांची काय ओळख करून देण्याची गरजच नाही. ती घोषणा 50 खोके ऐकलेत ना, 50 खोके ती घोषणा यांनी दिली होती. त्याच्यामुळे आपल्याला मी हात जोडून विनंती करतोय, पुढच्या भाषणामध्ये मी सगळे विस्ताराने बोलतोच आहे, पण हे सगळेच्या सगळे एवढेच नव्हे तर जालन्यामधले सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारी निवडून आलेच पाहिजे, ही विनंती मी आपल्याला करतोय. बाकी राजेशजी तुम्ही आहातच सगळे सोबत. जबाबदारी तुमच्यावरती आहेच. तुम्ही आणि मी एकाच बॅचचे आहोत. एकाच बॅचचे. ठीक आहे. मी खरंच बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं आपल्या भेटीला आलोय. लोकसभेच्या दरम्यान मला यायचं होतं. संभाजीनगरमध्ये सभा होती, तत्पूर्वी इथे येऊन जालन्यात येऊन आपल्या कल्याणरावांची सभा करून मला परत जायचं होतं. पण काय विचित्र वातावरण झालं. अचानक वादळ वारं सुटलं आणि आमचं हेलिकॉप्टरचं येणं बोंबललं. मग कल्याणराव तिकडे आले, त्यांची कन्या आली आणि मी संभाजीनगरला आवाहन केलं होतं. तुमच्या सगळ्यांची माफी मागितली होती मी की आपण थांबला होतात पण मी येऊ शकलो नव्हतो, आणि तरी देखील आपण माझं ऐकलंत आणि जालन्याचा आपला खासदार बऱ्याच वर्षानंतर निवडून दिलात. त्याच्यामुळे मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. परभणी तर आपली आहेच, परभणी आपली आहेच. परभणी असेल, नांदेड असेल, उद्या मी त्या बाजूला जातोच आहे. पण आज सकाळपासून विदर्भात होतो, कालपासून होतो, आणि अतिशयोक्ती नाही करत, सगळीकडे हेच दृश्य दिसतंय. संपूर्ण महाराष्ट्र आता पेटलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मशाल धगधगते आहे की कधी एकदा 20 तारीख येते आणि हे भ्रष्ट सरकार, खोके सरकार, घटनाबाह्य सरकार हे आम्ही जाळून भस्म करतोय. याचं तमाम महाराष्ट्र वाट बघतोय. आणि मी जनतेच्या दरबारात आलेलो आहे, न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. कारण आज आपले सरन्यायाधीश मला वाटतं निवृत्त झाले. 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली. तो सनी देओलचा डायलॉग, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे मागे मी एक विनोद सांगितला होता, ह्याच्यात न्यायालयाचा अवमान करण्याचा अजिबात हेतू नाही, पण आम्ही जे काही भोगतो आहोत ते थोडं विनोदाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. असंच एकदा कोर्टामध्ये न्यायमूर्ती बसले असतात आणि समोर आरोपीच्या पिंजऱ्यात, आरोपीच्या त्या पिंजऱ्यातच म्हणा, एक आजोबा येतात. आम्हा ते न्यायमूर्ती विचारतात, आपल्या बाजूला कोण पट्टेवाले वगैरे असतात, काय यांना कशाला आणले, आरोप काय. मग त्यांनी सांगितले की या आजोबांनी 20 वर्षाच्या मुलीची छेड काढली. ते जे न्यायाधीशाचं डोकं सटकतं, तर आजोबा तुम्हाला लाज नाही वाटत? आजोबा झालात आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढतात, तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही? तुमच्या नातीच्या वयाची पोरगी वगैरे 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 बरंच बोलतात.
सगळं बोलून झाल्यानंतर आजोबा शांतपणाने न्यायमूर्तींच्या डोळ्यात डोळे घालून आणि बघतात आणि बोलतात की न्यायमूर्ती महोदय, ही घटना घडली तेव्हा मी देखील 20 वर्षाचाच होतो. जिची छेड काढली म्हणा किंवा छेड नव्हती काढली, थोडी मस्करी केली होती, ती पण आजी झाली, मी पण आजोबा झालो. ती लग्न करून कुठेतरी निघून गेली, मी इकडेच राहिलो, तारीख पे तारीख करत 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 आज मी ह्या वयाचा झालो. निकाल कधी मिळणार आहे की नाही आम्हाला? निकाल म्हणून काही चीज, न्याय म्हणून काही चीज या देशात अस्तित्वात आहे की नाही? आहे. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. कोणाचाही अवमान करण्याचा माझा हेतू नाहीये. अगदी मधल्या काळामध्ये त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. दुर्दैव मला असं वाटतं की न्यायदेवतेला आता उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय की माझ्या देशातली लोकशाही अखेरची घटका मोजते, पण कोणी तिला वाचवत नाहीये. काय ही थट्टा कशासाठी करताय तुम्ही? झाली 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, बरेच मोठे ताशेरे मारले चंद्रचूड साहेबांनी. उपयोग काय त्याचा? ज्या लोकशाहीसाठी म्हणून आम्ही धडपडतो आहोत, जे संविधान वाचवलं पाहिजे म्हणून लोकसभेची निवडणूक आपण लढलो. भाजपने मोठा आव्हान हरल्यानंतर की या लोकांनी म्हणजे आपण एक फेक नरेटिव्ह तयार केला. म्हणजे काय की खोटं कथानक की संविधान आम्ही संपवणार, संविधान बदलणार. मग आज तुम्ही जे काय करताय संविधानाप्रमाणे आम्हाला न्याय का मिळत नाहीये? आम्ही असं अजिबात म्हणत नाही की आमच्या बाजूने तुमचा निर्णय मिळाला पाहिजे. जे संविधानाप्रमाणे आहे, जर उघड्या डोळ्यांनी तुम्हाला दिसतंय की राज्यपालांनी त्यावेळेला जे अधिवेशन बोलवलं होतं ते बेकायदा होतं, शेड्यूल 10 प्रमाणे यांचं पक्षांतर बरोबर आहे की नाही, मग हे सगळं समजायला 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, 3 सरन्यायाधीश झाले, तरी अजून लोकशाहीला न्याय मिळत नाही. मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार कधी? काय करायच्या त्या निवडणुका? आजची सुद्धा आपण निवडणूक लढवायला जातो आहोत, जिंकणार तर नक्कीच. पण मी तुमच्या न्यायालयात आलोय, तुमच्याकडे मी न्याय मागायला आलेलो आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात लोकमान्य टिळकांनी जे खडसावून सांगितलं होतं न्यायालयाला की तुम्ही निर्णय दिला ठीक आहे, पण तुमच्याही वरचं न्यायालय माझे जनतेचं न्यायालय आणि ते मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे, माझ्यासाठी नाही. उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत. आज देखील अमित शहा येऊन गेले. तेच टायर आपलं नकली सेना. अरे बेअकली माणसा, नाही जर कोणी माझ्या शिवसेनेला नकली म्हणाल तर कोणी असला तरी तो बेअकली आहे. ही इकडे माणसं जमले ती काय नकली आहेत? ही काय नकली आहेत माणसं? आज तुम्ही माझा पक्ष फोडलात, नाव चोरलात, चिन्ह चोरलात. भाडखाऊपेक्षाही आणखीन काही शब्द असेल तर वापरा. आणि निर्लज्जपणाने हिंदू हृदय सम्राटांचा फोटो सुद्धा चोरला, तो सुद्धा मी काढलेला. का? मिंद्यांना स्वतःच्या बापाचं नाव लावायला काय लाज वाटते? ज्या वेळेला यांनी पक्ष सोडला तेव्हा काही जण माझ्याकडे आले होते, खासदार पडले आता, आणि मला म्हणाले काय म्हणे आता उद्धवजी आपल्याला मोदीजींच्या चेहऱ्याशिवाय पर्याय नाहीये, लावा चेहरा. आपटलात ना. आज महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, जवळपास सर्वच पक्षांच्या पोस्टरवरती आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा फोटो आहे. भाजपच्या पोस्टरवरती, होर्डिंगवरती कदाचित मोदींचा, अमित शहांचा तर नसेलच, कारण त्यांचा फोटो म्हणजे हमखास पराभवाची गॅरंटी आहे. हमखास पराभवाची गॅरंटी मोदी गॅरंटी, हमखास पराभवाची गॅरंटी अमित शहा गॅरंटी. पण अमित शहा तिकडे कुठेतरी बोलले, नकली सेना तर बोललेच, त्यांना मी काय बोलायचं ते बोललोच. पण जे मी काय वाचलं ते खरं असेल
तर हा माणूस देशाच्या गृहमंत्री पदावरती राहू शकतो का? कारण त्यांनी काय सांगितलं की छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करायला बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. टोपे साहेब, तुम्ही साक्ष पुरावा म्हणून आहे कोर्टात, हे जनतेचं न्यायालय, ही हा माझा पुरावा आहे, ही माझी साक्षीदार आहे. कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर हे कोणी केलं? आपण केलं. हे गद्दार पळाले होते, हे गद्दार सुरतेला पळाले होते ढोकळा खायला. हे गद्दार ढोकळा खात होते तेव्हा आपण इकडे आपल्या जिल्ह्याचं नाव हे छत्रपती संभाजीनगर केलं. कोणाला तुम्ही शिकवताय? कोणाला तुम्ही फसवताय? अहो, अजून आम्ही त्या विमानतळाचं नामकरण केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराज चिकलठाणा विमानतळ, अजून ते का नाही करत तुम्ही? यापूर्वी किंवा या मधल्या काळामध्ये देशातल्या काही विमानतळाचं नाव तुम्ही बदललं. मग माझ्यावरती टीका करण्याच्या आधी तुमच्या बुडाखाली काय 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 पेंडिंग आहे ते तर बघा. आणि मोदीजी आले, त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत. मला असं वाटतं लोकसभेतल्या तुम्ही दिलेल्या फटक्यानंतर महाराष्ट्राने जो काही त्यांना एक फटका दिला, फटकारे दिले, त्याच्यानंतर मोदी आणि शहा भाजपवाल्यांना मलम लावायला आलेत. कुठे रे उठला तुझ्या वड? मग काही जणांना वड दाखवायची सुद्धा लाज वाटते, अशा ठिकाणी तुम्ही वड उमटवलाय. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. पण मोदी म्हणाले की हे महाविकास आघाडी यांच्या गाडीला चाकं पण नाहीत आणि ब्रेक पण नाही. ब्रेक नाहीच आहे, कारण आमची गाडी सुसाट जाणार आहे, दिल्लीपर्यंत पुढे जाणार आहे. पण मोदीजी, तुम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या गाडीच्या चाकाची जर एवढी चिंता असेल तर तुमच्या इंजिनाला भ्रष्टाचाराची जी चाकं लागलेत ना, ती बघा पहिली, ती या निवडणुकीत पंक्चर होणार आहेत. काय आव आणतात मोठा? 70,000 कोटीचा घोटाळा अजित पवारांनी ते आरोप केला आणि अजित पवारांना बाजूला घेऊन आज त्यांचा प्रचार करतायत. त्याची तर गोष्टच सोडा. सगळे भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती आरोप झाले ते सगळे आजूबाजूला घेऊन मोदीजी तुम्ही त्यांच्या प्रचाराला येतात. काय कोणत्या तोंडाने ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हटलं त्यांना मत द्या, हे कोणत्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात? अजित पवारांच्या प्रचाराला जाणार आहात? जा. आणि कसं काय यांचं सगळं स्वच्छ आहे ते तुमच्याच तोंडाने, ज्या तोंडाने तुम्ही आरोप केले त्याच तोंडाने सांगा अजित पवार किती गुणाचा पुतळा आहे. काय अजून त्यांना तुम्ही काय सँडल चोपणी आंघोळ घातली? अरे टरबुजाबद्दल नका बोलू रे, त्याची संधी संपलेली आहे. पण मुद्दा म्हणून मला मिंद्याला सांगायचंय आणि अजित पवारांना पण सांगायचंय. आज अमित शहानी सांगितलंय ना, तुम्ही काय म्हणतात तसं मी नाही बोलत, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं ते बोलले. मान्य आहे तुम्हाला? तुम्हाला पटणार आहे? आणि मग मिंदे आणि अजित पवारांनी आता ठरवावं की वापरा आणि फेका हे भाजप कसं करतंय. आता तुम्हाला त्यांची भांडी घासायला लावतात की नाही ते बघा. हे असंच भाजप चाललेलं आहे, ज्याला आपण 25-30 वर्ष फसलो. आणि ते जे काय म्हणतायत ते ढोंगी हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे. मी अनेकदा सांगितलं, आपलं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व नाही, नुसतं हिंदू मुसलमान दंग करणारं आपलं हिंदुत्व नाहीये, तर घरातली चूल पेटवणारं आपलं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत ना, पण आज सुद्धा इकडे अनेक मुसलमान आलेले आहेत. काय त्यांना माहिती नाही आम्ही हिंदू आहोत? पण सगळे एकोप्याने जे नांदत आहेत, जे या देशाला आपला देश मानत आहेत, त्यांना पण तुम्ही शत्रू मानणार आहात. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. यांचं सरकार हे भ्रष्टाचाराने एवढं बरबटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊ तिथे खाऊ, जिथे जातात तिकडे खात आहेत. मुंबई महापालिकेची तिजोरी ह्या तरी कमी करायला चाललेले.
संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर 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 आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा कोण? मुंबई कोणाच्या घशात घातली? कोणाच्या? अदानीच्या घातली ना. मग हे यांचं हिंदुत्व, हा यांचा स्वच्छ कारभार. पण मुंबई अदानीच्या घशात घातलेली असली तरी मुंबई ही आपली राजधानी आहे, ही तुमची पण राजधानी आहे. आणि मी तुम्हाला वचन देतोय, तुमच्या आशीर्वादाने आपलं सरकार आणल्यानंतर अदानीच्या घशात घातलेली मुंबई परत बाहेर काढून मी माझ्या मुंबईतल्याच नव्हे तर महाराष्ट्राला भूमिपुत्रांना तिकडे परवडणाऱ्या किमतीवर घर देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही. या तुम्ही सगळेजण, तुमचा हक्क आहे मुंबईवरती. सरकार आणा. मी अदानीच्या घशातली मुंबई काढतो आणि मी तुम्हाला देतो मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा परिसर. मुंबई काय तुम्हाला खिरापत वाटली? एक तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही लुटतात, महाराष्ट्राचं वैभव तुम्ही लुटून टाकलं. उद्योग धंदे गुजरातला घेऊन गेलात. महाराष्ट्रामध्ये येऊ शकणारे उद्योग धंदे हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. आणि महाराष्ट्राची किंमत असताना नाहीये. महाराष्ट्रासोबत राहिला काय किंवा न राहिला काय, आमचं काय जातंय? या गुरबीमध्ये भाजपवाले वागतायत आणि त्यांचे लाचार हे मिंदे आणि अजित पवार वागतायत. अरे लाज वाटते आम्हाला तुमची. इतकं वर्ष तुम्हाला आम्ही सोबत ठेवलं होतं, त्याची लाज वाटते. माझ्यावरती टीका करतायत, करा तुम्ही, पण तिकडे जे काही लाचारी करता आहात, अगदी निवडणूक आज असताना सुद्धा महाराष्ट्राची पर्वा न करता महाराष्ट्रात येऊ शकणारा टाटा एअरबस जो आपण नागपूरला आणत होतो, विदर्भात, तो मोठ्या दिमाखामध्ये मोदीजींनी गुजरातमध्ये करून दाखवलं. महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल, पण मी इकडे माझा तिकडचा उद्योग इकडे आणून इथल्या लोकांना रोजगार देणार. मग तुम्ही काय चूक केले? तुम्ही काय पाप केले? काय तुम्ही काम नाही करू शकत? तुम्ही काय काम करायला गुजरातमध्ये जाणार? ही परिस्थिती आजपर्यंत कोणी महाराष्ट्रावरती आणलेली नव्हती. आणि मी भाजपला सांगतोय, मिंदेला तर सांगण्याची गरज नाही, कारण त्याने सांगून उपयोग नाही. निवडणुकीनंतर तर ते कुठे दिसणारच नाहीये. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राची होणारी लूट थांबवेन आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी परत आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं सरकार याने का पाडलं? चांगलं चाललं होतं सरकार. चाललं होतं की नव्हतं चाललं? 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी आपण देत होतो की नव्हतो? आणि तुम्ही शेतकरी किती आले तिकडे? आलायत? मग मला खरं सांगायचं, आपल्या सरकारने 2 लाखापर्यंत जे पीक कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती, ही तुम्हाला मिळाली होती की नव्हती? मग काय घोडं मारलं आम्ही? 50,000 रुपये जे नियमित कर्ज परतफेड करणार होते, करतात, त्यांना द्यायला आम्ही सुरुवात केली होती. सरकार पाडलं, नंतर ते पैसे मिळतात तुम्हाला? पीक विमा योजनेचे पैसे मिळतात? सोयाबीनचा भाव काय होता? सोयाबीनचा भाव काय होता? होता ना? आता काय? कापसाचा भाव, कापसाची खरेदी होते, गाडीची खरेदी होते. मग काय करायचं आहे सरकार? याला तुम्ही मध्ये ज्या सरकारचा उपयोग नाही आणि जे सरकार केवळ लुटण्याचं काम करते आणि कसं लुटते. शेतकऱ्यांना मला खास विचारायचं आहे की तुम्ही बी बियाणे घेता, खतं घेता, कीटकनाशक घेता, शेतीची अवजारं घेता, त्याच्यावर जीएसटी भरता की नाही भरत? मग जीएसटीचे भाव खालीवर होतात का? पाऊस जास्त पडला, जीएसटीचा भाव वाढला, जीएसटीचा भाव कमी झाला नाही होत ना? मग तुम्हाला भरायचा असो किंवा नसो, तुम्हाला जीएसटी जो ठरलाय तो भरावाच लागतो. आणि लोकसभेमध्ये मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, आता हे गणित मला माहित नाही कारण मी शेतकरी नाहीये, मला शेतीतलं काही कळत नाहीये, पण मला शेतकऱ्याचं हृदय कळतं, मला शेतकऱ्याचे अश्रू दिसतात. त्याच्यामुळे मी चुकीचं बोललो तर तुम्ही मला सुधरवा. मला शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की उद्धवजी, आम्हाला म्हणजे त्याला कोणतं किती एकर त्याची जागा होती मी नाही विचारलं, कोणतं पीक घेतो तर मी नाही विचारलं त्याला. तो म्हणाला साधारणतः मला 1 लाखाचं खत हे वर्षभरात लागतं.
आणि त्यांनी सांगितलं की 1 लाखावरती 18% GST आहे. आता किती टक्के आहे कल्पना नाही. समजा 18% आहे म्हणजे 1 लाखावरती किती पैसे गेले? 18,000 कोणाच्या खिशात? दिल्ली. आणि प्रधानमंत्री सन्मान योजनेचे किती मिळतात? किती? 12,000 ना. मग आणखीन 6,000 कुठे गेले? 6,000 कोणाच्या खिशात गेले? कीटकनाशकाची GST कुठे गेली? बाकीची GST जी भरताय ती कुठे गेली? कुठे? आणि ही GST एवढी आपल्याला लुटतायत. हे सकाळपासून GST आपल्या मागे लागते. म्हणजे केंद्राची माणसं आपल्या सोबतच असतात. दात घासायला टूथपेस्ट उघडली का GST लागते, कारण टूथपेस्टला सुद्धा GST आहे, ब्रशला सुद्धा GST, पावडर लावलं GST, आंघोळीला गेलं GST, कपडे घातले GST, चप्पल घातली GST. काय आहे काय? हा सगळ्यालाच GST आहे. आता या सर्कलला GST दिसेल ना, त्याच्यात बसवाने पाठवून द्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर. हे सगळं लुटून टाकायचं आणि वर आव आणायचा की आम्ही काय देतो आणि काय नाही. काय देते तुम्ही? मध्ये जो काय त्यांनी शो केला आणि जी काही जाहिरातबाजी केली, महिलांसाठी योजना आणली, महिलांना विचारावं तुम्ही घर चालायला पैसे पुरतायत का? मी ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये आलो होतो, अंबादास माझ्यासोबत होते. शेतकऱ्यांच्या बरोबर मी बोललो. शेतकऱ्यांनी सांगितले, साहेब तुम्ही देवासारखे आहात, तुम्ही आमचं कर्ज माफ केलं. म्हटलं ठीक आहे दादा, मी काही उपकार नाही केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. पण त्या शेतमजूर महिला होत्या, तिच्या बाजूला एक छोटं पोर होतं, तिचं असेल 3-4 वर्षाचं. म्हटलं काय ताई, आता बरं आहे ना, तुम्हाला 1500 रुपये मिळत आहेत ना, घर चालतंय का? त्याला कसं काय म्हणे, पोराचं ॲडमिशन कशी घेणार मी? ॲडमिशन नाही घेऊ शकत. 1500 रुपये येईपर्यंत संपून जातात. ते तर आहेच. आणि ती भांडणं मी मिटवतोय. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण मोफत दिलं जातं, तसं मी माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. ही घरं फोडणारी मंडळी जी आहेत, घरभेदी, ही घरं मेली तरी चालतील. महिलांना तुम्ही 1500 रुपये देताय का? उपकार करताय तुम्ही? महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे. महिलांवरती रोज अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. आणि म्हणून मी प्रत्येक सभेत सांगतो, तेच या सभेमध्ये सांगतो. सगळीकडे जी काही जाहिरातबाजी चाललेली आहे, फडणवीसांची एक जाहिरात, अजित पवारांची एक जाहिरात, एकनाथ शिंदेची एक जाहिरात, सगळेच भाऊ, आपण तिघं भाऊ तिघं मिळून महाराष्ट्र खाऊ. या तिन्ही भावांना मी सांगतोय की अरे तुम्हाला जर का लाज लज्जा शरम नावाची चीज थोडी तरी राहिलेली असेल, राहिली असं मला वाटतच नाही, तर 1500 रुपयाचं पाकिट घ्यायचं आणि बदलापुरामध्ये ज्या चिमुरडीच्या वरती अत्याचार झाला तिच्या आईला नेऊन द्यायचं. आणि नाही तिने तोंड फोडलं ना, तर मी काही सहारायला तयार आहे. काय कोणत्या कारभार चाललेला आहे? चिमुरडीवरती अत्याचार झाल्यानंतर तिची आई, तिचे वडील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तासनतास बसतायत. पोलीस दखल घ्यायला तयार नाहीत, गुन्हा नोंदवायला तयार नाहीत. मग जनतेचा जेव्हा उद्रेक झाला, बदलापूरकर जेव्हा रस्त्यावरती उतरले, रेल्वे स्टेशनमध्ये उतरले, तेव्हा यांना जाग आली आणि मग तो त्यांनी पकडला आणि पुढचे सगळे वाचवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला, असं सगळे तिथले लोक बोलत आहेत. मग कोणत्या दिशेने महाराष्ट्र चाललेला आहे? 2014 साली यांचीच जाहिरात होती ना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मग तीच दाखवा यांना जाहिरात, काढा त्या जाहिराती आणि आले तुमच्या गावामध्ये तर दाखवा त्यांना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. नाही ते काम तुम्ही करायचे. झाली दिवाळी झाली ना, अरे लोकसभेला टरबुजाचं चिराट झालं, आपण नरक चतुर्दशीला चिराट फोडतो, ही आता सगळी चिराट आहेत. पण महाराष्ट्राचं वाट लावतात, महाराष्ट्राचं दिवाळ्या काढतायत. महागाईवरती यांच्यावरती काहीच नाही बोलण्यासारखं. आणि म्हणून आपण जे ठरवलंय की शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता आपल्याला जे जीवनावश्यक 5 वस्तू लागतात, तांदूळ, गहू, डाळ, तेल, साखर, या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढची 5 वर्ष आपलं सरकार आल्यानंतर आपण स्थिर ठेवून दाखवणार.
शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही. महिलांना बसमधनं मोफत प्रवास हे आपण करून दाखवणार. आणि तरुणांना सुद्धा जोपर्यंत त्यांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा आपण पैसे देणार आहोत. ही महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे. इकडे अनेक जण उभे राहिलेत. मगाशी आसाराम तुम्ही सांगितलं कोण अपक्ष उभे राहिलेत, कोण आणखीन काय राहिलेत, हे सगळे तिकडनं चालवले जात आहेत. कारण खोक्याने कमवलेला आहे हा पैसा त्यांना देऊन हे आपल्यामध्येच भेदभाव करतायत. हा 2 नंबरचे धंदे, किती नंबरचे धंदे आपल्याला काय करायचे मरू दे ना. पण जे अपक्ष उभे राहिलेत ते महाराष्ट्राच्या पाठीत वार करतायत. एका जिद्दीने आम्ही हातामध्ये मशाल घेऊन हे भ्रष्टाचारी सरकार जाळायला निघालो आहोत आणि त्याच्यावरती तुम्ही पाणी ओतायला निघालात भ्रष्टाचाराचे पैसे होतून. एक सुद्धा मत अपक्षाला मिळता कामा नयेच. नवे मी तर म्हणेन महायुतीला सुद्धा मिळता कामा नये. पण आता हे झालं, यांचं खूप झालं. यांनी भ्रष्टाचार करायचा कुठे सोडला नाही. येऊ द्या ना सरकार, मग बघूया ना. यांनी पैसे कुठे नाही खाल्ले. रस्त्यात पैसे खात आहेत, सगळीकडे पैसे खात आहेत. अगदी लोकसभेच्या आधी मतं मिळवण्यासाठी, कोकणातली मतं मिळवण्यासाठी काय मोदीने तमाशा केला होता, नाटक केलं होतं. नौदल दिन तिकडे साजरा केला. चांगली गोष्ट आहे. आपल्या देशाचं सामर्थ्य दाखवणं ही गौरवशाली अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मी काही आक्षेप नाही घेत. पण मोदी येणार म्हणून घाई गडबडीमध्ये आमच्या दैवताचा पुतळा तिकडे उभारला, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि एवढं बोगस काम झालं. तो पुतळा बनवण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले आणि 8 महिन्याच्या आतमध्ये तो पुतळा कोसळून पडला. 8 महिन्याच्या आत आमच्या देवाचा पुतळा कोसळून पडतो. आणि मोदीने माफी कशी मागितली? धमकी दिल्यासारखी माफी मागतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही साधीसुधी गोष्ट नाहीये. महाराष्ट्राच्या छातीमध्ये केलेला हा वार आहे. महाराष्ट्राच्या हृदयाला झालेली जखम आहे. आणि त्याचा सूड या निवडणुकीत महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही. होय, आम्ही सूड घेणार महाराजांचा अपमानाचा. म्हणून मी जे जाहीर केलं दसऱ्याच्या सभेत, गेल्या निवडणुकीत आपल्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे शब्द काढायला मला लावत होते. तुम्हाला काय वाटलं तुमचं सगळं मी काय ऐकेन? मी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं निवडणूक आयोगाला की मी शब्द काढणार नाही. तुम्हाला जे उखाडणार उखाडो जाओ. नाही काढला मी शब्द. कोश्यारीने महाराजांचा अपमान केला, नाही काढलं मोदींनी त्यांना. प्रफुल्ल पटेलने महाराजांचा जिरेटोप मोदींच्या डोक्यात घालायचा. अरे काय, जे घालणाऱ्याला तरी डोकं आहे की नाही? काय वाटेलच्या बरोबर आमच्या दैवताची तुलना करायची? आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर जसं सिंधुदुर्गामध्ये महाराजांचं मंदिर आहे तसं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं आपण एक अभिमानाने बोलतो ना जय श्रीराम, तसंच यापुढे महाराष्ट्रामध्ये जय शिवराय जय शिवराय हा महाराष्ट्राचा श्वास आहे. हा महाराष्ट्राचा श्वास आहे. जे संस्कार तुम्ही आमच्यावरचे पुसून टाकायला निघालेला आहात ते संस्कार आम्ही असे तसे पुसू देणार नाही. महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकेल, पण छत्रपतीने आमच्यावर केलेले संस्कार आम्ही तुम्हाला पुसू देणार नाही. हा महाराष्ट्र कोणाचा आहे हे ठरवायचं काम आता तुम्हाला करायचं आहे. ही सगळी दैवत इकडे आहेत. सगळ्यांना नुसते हार घातलेत. शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, आणखीन कोण आहेत, सेवालाल महाराज, आणखीन काय, छत्रपती शिवाजी महाराज. हे काय नुसतं नावापुरता यांचा महाराष्ट्र आहे? का त्यांना आपण हार घालतो? का त्यांची आपण पूजा करतो? हा महाराष्ट्र शाहू फुले, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा मोदी, शाह आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही होऊ देणार नाही. अजिबात होऊ देणार नाही. पण हे मी नुसतं एकटा बोलतोय. मला एका गोष्टीचं समाधान आहे की जरा कॅमेरेवाल्यांनी, प्रेसनी गर्दी दाखवावी, मोदी आणि शहाना दाखवावी. तुम्ही शिवसेना खतम करायला निघालात. तुम्ही माझे आमदार फोडलेत, तुम्ही माझे खासदार फोडलेत, पक्ष, चिन्ह, वडील सगळं चोरलात, तरी देखील ही जनता माझ्यापासून दूर जायला तयार नाहीये. हे माझ्या बाळासाहेबांचे, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत.
हीच तर त्यांची पुण्यही आहे. मोदीजी दुर्दैवाने तुम्हाला नाही लाभली, ती मला लाभली. मी काय करू? मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. तुम्हाला कोणाला म्हणजे त्यांना कोणाला नसेल ते त्यांचं त्यांना माहीत. मी काय करू शकतो? आणि म्हणून मी दुपारच्या सभेमध्ये जे बोललो, कारण बऱ्याच ठिकाणी शिवसेनेच्या विरुद्ध गद्दार उभा केलेला आहे. या वेळेला फसायचं नाही. गेल्या लोकसभेच्या वेळेला संभाजीनगर असेल किंवा अन्य काही ठिकाणी असेल, अनेकांनी निवडणूक झाल्यानंतर मला फोन करून सांगितलं, उद्धवजी एक चूक झाली, आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून तुमच्या जुन्या निशाणीवरती आम्ही बटन दाबलं, पण नंतर कळलं ती गद्दारांची निशाणी, हरामखोरांची निशाणी होती. पण आता ही मशाल पेटलेली आहे. ही धगधगती मशाल आहे आणि धगधगती मशाल आणि त्याच्या विरुद्ध हे गद्दार. कोण जिंकणार? नक्की मग ही तिन्ही चारही उमेदवार इकडे आहेत. यांच्या विजयाची जबाबदारी तुम्ही घेताय? जरा हात वर करून सांगणार. आणि मगाशी मी काय घोषणा दिली होती, काय महाराष्ट्राचा असा जयघोष? जय शिवराय, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीताला सगळी संपवणार आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड विदर्भ विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधिन तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. राष्ट्रगीताच्या सांगतानंतर या ठिकाणी या सभेमध्ये भाजप कार्यकर्ते, संजय निराधार योजनेचे माजी सदस्य यांनी शेकडो कार्यकर्त्यासह